नमस्कार, मी मनीषा. तर माझ्या आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे. तर आज होता आमच्या बिट्टूचा बड्डे आणि त्यासाठी शॉपिंगसाठी आम्ही बाहेर आलो होतो. केकची ऑर्डर दिली. त्यानंतर एका स्वीट्सच्या दुकानामध्ये गेलो होतो. आम्हाला थोडेसे स्वीट्स घ्यायचे होते, ते घेतले आणि त्यानंतर घरी आलो. घरी येऊन परत डेकोरेशनही करायचं होतं. डेकोरेशन केलं आणि इथे बघा चिल्ले-पिल्लेही आम्हाला डेकोरेशन करायला मदत करत आहेत. तर बिट्टूचा जेव्हा जन्म झाला होता, तिच्या जन्माच्या वेळेस आम्ही तिचं कसं वेलकम केलं होतं, त्याची क्लिप मी इथे ॲड केली आहे, तर ते तुम्ही पहा. आणि नंतर आत्ताच्या बड्डेचे पण व्हिडिओ पुढे आहेत, तर तुम्ही ती क्लिप पाहून या. के गीत की तर 2 वर्षापूर्वी आम्ही बिट्टूचं असं वेलकम केलं होतं आणि त्यानंतर हे आत्ताच्या बड्डेचे क्लिप आहेत पुढच्या सगळ्या.
तर तिच्या बड्डेच्या दिवशी तिची मावशी, काका, परत मावशीची फॅमिली म्हणजे तिच्या जाऊबाई आणि दीर आले होते. मामा मामी तर अगोदरच आले होते तिचे. आणि त्यानंतर मग सगळेजण आम्ही आलो, भेट वगैरे झाली, चहा पाणी केलं आणि त्यानंतर आम्ही रात्रीच्या स्वयंपाकाला लागलो आणि सगळ्यांनी मिळून असा स्वयंपाक केला. सगळेजण एकत्र आले की किती छान वाटतं नाही. आणि सगळ्यांनी मिळून गप्पा मारत असा स्वयंपाक केला. त्यानंतर आम्ही तयार झालो आणि मग तिच्या बड्डेचं सेलिब्रेशन चालू झालं. आणि बघा असं काही डेकोरेशन केलं होतं तिच्या पप्पानी आणि मामानी मिळून. बड्डे गर्ल बघा कशी पोज देते. त्यानंतर हा केकचा विषय तर मी माझ्या शॉर्ट्समध्ये सांगितलंच आहे तुम्हाला की केकचं मला ऐन वेळेला लक्षातच राहिलं नाही की केक ऑर्डर द्यावा लागते 1 दिवस अगोदर. आणि मग जो अवेलेबल होता तोच मी घेऊन आले. त्यानंतर छान असं तिचं औक्षण केलं आणि सगळ्यांनीच आम्ही तिचं औक्षण करून घेतलं. आणि पुढे बघा तिचा बड्डे कसा सेलिब्रेट केला काही नाही ते तुम्हाला दिसेलच. व्हिडिओ पूर्ण पहा आणि माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि तुम्हाला माझे व्हिडिओ कसे वाटत आहेत हे कमेंट करून प्लीज सांगा. त्यानंतर बिट्टूच्या फ्रेंडने तिला छान छान असे गिफ्ट दिले आणि नंतर मग आम्ही केक कटिंग करून घेतला. बिट्टू खूप खुश होती आणि आता हा तिचा दुसरा वाढदिवस आहे. त्याच्यामुळं आता तिला समजायला लागलं आहे की म्हणजे वाढदिवस काय असतो वगैरे असं. केक कटिंग झालं त्यानंतर सगळ्यांनी छान छान अशा फोटो वगैरे काढल्या आणि मग सगळ्यांना नाश्त्याचं दिलं. आणि नाश्ता झाल्यानंतर मग सगळ्यांनी मुलांनी छान असा डान्स केला, एन्जॉय केला आणि खूप छान असं सेलिब्रेशन झालं. शॉर्ट बट स्वीट असं होतं. जास्त काही मोठा नव्हता तिचा बड्डे, पण घरचेच सगळे असे होते आणि असं आम्ही तिचं सेलिब्रेशन केलं. त्यानंतर रात्री आम्ही सगळ्यांनी मिळून दमशेराज हा गेम खेळला आणि मस्त अशी मजा केली. आणि रात्री 2 वाजेपर्यंत आम्ही खेळत होतो आणि गप्पा मारल्या आणि असा संपला आम्ही आजचा दिवस. थँक्यू. बाय.